आज मी सकाळी लवकर उठून आवरून निघाले, कारण आज होतं माझ्या फ्रेंडचं डोहाळे जेवण, ज्यासाठी मला जायचं होतं आज लोणावळ्याला. तर सकाळ सकाळी पटकन आवरून असं पटकन निघाले आणि मग माझ्या मिस्टरांनी मला वनाज म्हणजे मेट्रो स्टेशनला ड्रॉप केलं. मग तिथून मी मेट्रोनी पुणे स्टेशनला गेले. तिथून मला जायचं होतं लोकलने, कारण माझी एक फ्रेंड ऑलरेडी वेट करत होती माझं दापोडी स्टेशनवरनं, ती अर्ध्यातनं येणार होती. त्यानंतरनं मला लोकल फायनली मिळाली, कारण खूप घाबरत होते. मी फर्स्ट टाईम एकटीने लोकलने ट्रॅव्हल करत होते. त्यानंतर थोड्या वेळाने तीही मला भेटली. त्यानंतर आम्ही दोघंही उभं राहिलो, कारण खूप जास्त गर्दी झाली होती. पण लोणावळ्याचं जे वातावरण होतं ते खूपच सुंदर होतं. लोणावळ्याला जाताना जे वातावरण असतं ते खरंच खूप सुंदर होतं. आणि तिथं कंटिन्यू पाऊस चालू होता. मग आम्ही पोहोचलो. तिथून आम्ही एक 5 मिनटाच्या अंतरावरती तिचं घर होतं. तिथून आम्हाला जाऊन थोडंफार सामान पिक करायचं होतं, सामान घेऊन वगैरे जायचं होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉलमध्ये. त्यानंतर इथं कोणीही आलेलं नव्हतं, डेकोरेशनही झालेलं नव्हतं. इथून सगळी तयारी चालू होती अजूनही. त्यानंतर थोडीफार तयारी वगैरे बघितली, कुठं काय ठेवायचं ते सगळं बघत होतो आम्ही. त्यानंतर आम्ही वरती आलो, कारण इथं रूम बुक केलेली होती त्यांनी. त्यानंतर इथं येऊन पटकन फ्रेश वगैरे झालो आणि पटकन आवरायला असं घेतलं, कारण आम्हाला भरपूर तयारी करायची होती अजून, कारण आम्ही काहीच डिसाईडेड केलं नव्हतं. रूम मात्र खूप छान होता. इथं मी थोडीफार डान्सची प्रॅक्टिस करत होतो आम्ही, कारण आम्हाला छोटासा असा डान्स परफॉर्मन्स करायचा होता. त्यानंतर छान अशी रेडी झाले. तुम्हाला कसा वाटला माझा लुक नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही साडीमध्ये पण 1-2 स्टेप्स डान्स प्रॅक्टिस केली, कारण मला साडीमध्ये कधीच मी डान्स वगैरे केलेला नाही आहे, खूप कमी वेळेस. त्यानंतर थोड्याच वेळात माझी फ्रेंड इथं आली आणि इथं तुम्ही बघू शकता, तिला बघताच माझं रिॲक्शन काय होतं, कारण खरंच ती इतकी सुंदर दिसत होती, खूप छान दिसत होती. तिला माझीच नजर लागू नये. ही आहे माझी फ्रेंड, जिचं आज डोहाळे जेवण आहे. त्यानंतर इथं तिचे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स वगैरे घेत होते. त्यानंतर आम्ही पोचलो हॉलमध्ये खाली. इथं फंक्शन होता, तिथं तिचे फोटोशूट वगैरे चालू होते, तसंच फंक्शनही चालू होता साईड बाय साईड. त्यानंतर खूप छान छान डान्स परफॉर्मन्स चालू झाले. त्यानंतर आम्ही इथे एक डान्स परफॉर्मन्स केला होता तिच्यासाठी, आणि आम्ही खूप ऑन द स्पॉट हा परफॉर्मन्स रेडी केला होता. त्यानंतर तिचे आई वडील होते, त्यांनीही डान्स परफॉर्मन्स केला. ही एक भावना असते की काही येऊ या न येऊ, पण सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू होत्या. हा दोघांचा डान्स तर खूप छान होता, जो त्यांनी ऑन द स्पॉट केला. त्यानंतर आम्हाला खूपच जास्त लेट झाला. मी कुठलेच क्लिप्स घेऊ शकले नाही आणि आम्ही असं पटकन निघालो, कारण आमची खूप लेट एक लोकल मिस झाली. त्यानंतर आम्ही सेकंड लोकलनी रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यानंतर मग तिथं स्टेशनला वगैरे उतरलो. तिथं फार काही गर्दी नव्हती, पण पोहोचलो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.